काय असं झालं तर मला फीडबॅक द्या बरं का मॅडम. वेळप्रमाणे. श्री भगवती क्लासेस प्रस्तुत स्वाध्याय व ध्यान या कार्यक्रमामध्ये जोशी सर आले आहेत. ते आपल्याला सीतायन या पुस्तकाबद्दल सांगणार आहेत. सो वेलकम टू सर. हॅलो. हा सर, सुरू करूया. नमस्कार. आपलं सगळ्यांचं सीतायन वाचनाच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. भगवती क्लासेसनी हे आयोजित केलेले आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की सीतामाता ऍस्ट्रल ट्रॅव्हल करून चंद्रिकेला भेटायला गेली. पण चंद्रिकेच्या पतीचं निधन झालं आणि त्याला श्रीरामांनी अंत्यसंस्कार केलेत हे तिला चंद्रिकेला सांगायचं होतं. ते सांगून झाल्यानंतर मग ती परत तिने घरी येण्यासाठी चंद्रिकेचा निरोप घेतला. तर तिच्या लक्षात आलं की आपण लक्ष्मणासाठी वनस्पती गोळा केली होती, तिथं आपण सगळी चंद्रिकेला देऊन टाकली. म्हणून ती परत त्या वनस्पतीला शोधत गेली आणि तिने तिची टोपली पुन्हा त्या वनस्पतीने भरली आणि अरण्यातून बाहेर पडणाऱ्या रस्त्यावर आली. नदी ओलांडून त्यांच्या जवळच्या घराजवळ अंधार पडण्याआधी ती पोहोचली. त्या ठिकाणी आपल्याला मागच्या वेळेस आपण बघितलं की मातेने किती त्याग केलाय. म्हणजे चंद्रिकेला तिची साधना करता यावी. मॅडम एको येतोय का? नाही सर, मला तर येत नाही लॅपटॉपला. आवाज ऐकू येतोय मला. काय करत तुम्ही तर मातेने आपलं आयुष्याचा काही भाग चंद्रिकेला दिला आणि आता ती आली तर लक्ष्मण तिची वाटच पाहत होता. ती झोपडीजवळ पोहोचली तेव्हा लक्ष्मण चिंताग्रस्त होऊन फेऱ्या मारीत असल्याचे तिला आढळले. तू आलीस? तिला त्यांच्या कुटीच्या दिशेने भरभर येताना पाहून तो काळजीने भरलेल्या आवाजात उद्गारला. तिला एकटीला पाहून त्याने राम कुठे आहे अशी विचारणा केली. ते इथे नाहीत. मी गृहीत धरले की ते तुझ्याबरोबर होते. तू गेल्यावर मी थोडी विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला पण तो वाया गेला. मी झोपू शकलो नाही म्हणून बाहेर आलो तर तुम्ही दोघेही दिसला नाहीत. तुम्हा दोघांना जाऊन खूप वेळ झाला. मला खूप काळजी वाटत होती. माता म्हणाली, आम्ही एकत्र गेलो नव्हतो. मी तुझ्याकरता औषधी वनस्पती शोधायला गेले होते. सीतेने शून्य मनस्क अवस्थेत उत्तर दिले, कारण तिचे मन अजूनही चंद्रिकेबद्दल विचार करत. लक्ष्मणाला ती म्हणाली, तुला झोप यायला मदत होईल अशी वनस्पती शोधली आहे. ती स्वयंपाकाच्या जागेत जाताना म्हणाली. तिने विस्तव हलवला व लक्ष्मणासाठी काढा करणे शक्य व्हावे म्हणून पाणी गरम करायला सुरुवात केली. याच्यावरून आपल्या हे पण लक्षात येतं की मातेचा वनस्पती बद्दल किती अभ्यास होता. कोणती औषधी, कोणती वनौषधी कशा करता लागू पडते हे तिला माहिती होतं आणि तिचं ती
अरण्यात असताना त्या गोष्टीचा लक्ष्मणाला तसेच इथल्या अनेक लोकांना सुद्धा फायदा करून देतो. थोड्या वेळानंतर राम आले, पण ते शांत अबोल अवस्थेत होते. संध्याकाळच्या संपूर्ण जेवणात लक्ष्मण दमलेला होता. झोप नसल्याने त्याचे शरीर थकले होते. तो हल्ला करण्याजोगा असू शकत होता. तिला औषधी वनस्पतीचा शक्तिमान काढा देऊन त्याला रात्रभर झोपू द्यायला हवे. राम आणि रात्रभर जागे राहून पहारा द्यावा लागेल. असा तिच्या मनात आला. आणि त्याच वेळेस माता तिची मुलगी असलेल्या गोदावरीकडे पाणी आणण्यासाठी गेली होती. ती परत आली. तेव्हा तिला मुलीचा आवाज आला की माते सावध राहा, धोका जवळ आहे. माता वळून झोपडीकडे परत जाऊ लागली. तेव्हा तिला अत्यंत सुंदर वास आला. इतका मोहक वास यापूर्वी कधीच तिने घेतला नव्हता. माझ्या मुलीने पाठवलेली ही नवीन फुले असावीत, तिने विचार केला. तेव्हा अचानक तिला चंद्रिकेचे तिच्या पतीला वश करणाऱ्या राक्षसिनी सोबत येणाऱ्या सुवासाबद्दलचे शब्द आठवले. आता ती कोणाला त्रास देण्याचे ठरवत असेल असा विचार मातेच्या मनात आला. लक्ष्मण दमलेला आहे. झोप नसल्याने त्याचे शरीर थकले आहे. तो हल्ला करण्याजोगा असू शकत नाही. तिला औषधी वनस्पतीचा शक्तिमान काढा देऊन त्या रात्र झोपू द्यावे आणि राम आणि आपण रात्रभर पहारा द्यावा असा मातेने विचार केला. पुढील काही दिवसात वातावरणात तणाव होता. मनातून सुवासाची आठवण काढून टाकणे मातेला शक्य होत नव्हते. सुरुवातीला तो खूप आकर्षक वाटला, पण आता तो तिला नकोसा वाटत होता. तिच्या स्वयंपाकाच्या जागेत तिची आवडती फुले आणून तिच्या स्वयंपाकात सुवासिक वनस्पती वापरून तो वास घालवण्याचा तिने खूप प्रयत्न केला, पण तो वास कशानेही जात नव्हता. अचानक सोमा तिचे कथन करताना थांबली. मी डोळे बंद करून ऐकत होते. तिने वर्णन करीत असलेल्या घटना डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करीत होते. जेव्हा ती थांबली तेव्हा मी डोळे उघडले आणि सोमाच्या चेहऱ्यावर कोरलेल्या वेदना मला दिसू शकत होत्या. सोमाच्या गालावरून अश्रू वाहत होते. ती थरथरणाऱ्या आवाजात म्हणाली, तुम्ही मला क्षमा करायला हवी. पुढे येणाऱ्या घटनांचे वर्णन करणे मला फार कठीण जाते. माझ्यासाठी ते अत्यंत वेदनादायक आहे, कारण मी मदत करण्यासाठी काहीच करू शकले नाही. माझी तिला अत्यंत गरज असताना मी माझ्या मातेची सेवा करू शकले नाही. सोमाने तिचा चेहरा तिच्या हाताने झाकला आणि तिने तिचे डोके हलवून, माझ्यासाठी ते सर्वात मोठे दुःख आहे. मातेला जे सहन करायला लागत होते ते सहन करण्यासाठी मी तेथे असू शकले नाही. त्याच्यावरून आपल्याला असं दिसतं की सोमाची मातेवरती किती श्रद्धा होती आणि एक सेविका आपल्या मालकिणीबद्दल कसा विचार करतो. संपूर्ण समर्पण किंवा शरणागत अवस्था कशी असते हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. मी आजूबाजूला पाहिले. आम्ही एकटे नव्हतो. आम्ही सोमाला
ऐकत असताना कुटीमध्ये अनेक संन्यासी आले होते. एक जण म्हणाला, सोमा, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आमच्याकडे वळून पाहत त्याने समजावून सांगितले की या भागाचे कथन करताना तिला नेहमीच त्रास होतो. तिला विश्रांती घेऊ देणे व तिची शक्ती मिळवू देणे उत्तम आहे. तुला विश्रांती घेऊ देण्यासाठी आम्ही आता जातो, माझी आई मध्येच म्हणाली. सोमाने नकारार्थी डोके हलवले. मला थोडा वेळ द्या, मी सांगणे सुरू करेन. सूर्याची उष्णता वाढली होती. झोपडीतून बाहेर पडण्याची कोणाचीच इच्छा नव्हती. झोपडीतून थंड वाऱ्याची झुळूक आश्चर्यकारकपणे येत होती. सोमाने पुन्हा तिचे डोळे बंद केले. ती ध्यानात गेली. आम्ही सर्व वाट पाहत होतो. ध्यानातून बाहेर यायला व कथन पुढे सुरू करायला तिला थोडा वेळ लागला. सोमाने पुढे सांगायला सुरुवात केली. तो सुवास आल्यानंतर काही दिवसानंतर एका संध्याकाळी सीता संध्याकाळचे जेवण तयार करत होती. त्या संध्याकाळी हवेतील आश्चर्यकारक सुगंध त्यांना जाणवला का असे लक्ष्मण श्रीरामांना विचारत असल्याचे तिने ऐकले. श्रीरामांनी नकारार्थी डोके हलवले. त्यांना काही नेहमीपेक्षा वेगळे जाणवले नाही. लक्ष्मण स्मित हास्य करीत शांतपणे चिंतन करीत म्हणाला, तो सुंदर वास कोणते अज्ञात फूल पसरवित आहे याचं मला कोड आहे. त्यांच्या कुटी सभोवतालच्या जागेत तो सुगंध आत शिरला आहे हे जाणवल्याने मातेच्या हातात धरलेले भांडे तिच्या हातातून जवळजवळ खाली पडणार होते. तिला उत्तर काय द्यावे याचा विचार करायला वेळच मिळाला नाही, कारण तेवढ्यात एका स्त्रीचा आवाज तिने ऐकला. ती स्त्री त्यांच्या बागेत शिरली आणि तिने स्वतःचा परिचय करून दिला. हे माता ऐकत होती. मी माया आहे. या भागात फारसे माहीत नसलेल्या महान ऋषींची मी कन्या आहे. माझे वडील आणि मी एका आश्रमाला भेट देत आहोत. येथे 2 संन्यासी एकटेच राहतात असे ऐकले, म्हणून मी माझ्या हाताने मी स्वतः शिजवलेले अन्न आणले आहे. लक्ष्मणाने तिचे स्वागत केले. त्याने तिला सांगितले की रात्रीचे जेवण तयार होते आहे. त्यांच्याबरोबर जेवण्यासाठी तिचं स्वागत आहे. मातेने स्वयंपाकाच्या जागेतून डोकावून पाहिले. एक तरुण सुंदर स्त्री आत शिरलेली तिला दिसली. ज्या सुवासाचा तिला तिटकारा होता, तो सुगंध इतर सर्व वासांवर मात करून सगळीकडे पसरत होता. एवढ्या अंतर असून सुद्धा त्या स्त्रीमधून निघणारे चुंबकीय आकर्षण तिला जाणवत होते. चंद्रिका बोलली होती ती राक्षसीण हीच आहे हे मातेने लगेच ओळखले. लक्ष्मणाला तिच्याकडून अन्नाचे भांडे घेताना तिने पाहिल्यावर ती लगेच पुढे आली आणि त्याच्याकडून ते भांडे तिने घेतले. मातेने त्या स्त्रीकडे उपराधाने पाहिले. ती स्त्री मर्मभेदक आवाजात म्हणाली, तुमच्याकडे नोकर आहे हे मला माहित नव्हते. या जंगलात 2 लढवय्ये संन्यासी राहतात हे मी ऐकले होते. मला माझी पत्नी सीता हिचा परिचय करू द्या. असेल तर तुम्ही आमच्या बरोबर जेवा. मातेने होकार दर्शविला. ती परत स्वयंपाकघरात आली. तिचे हृदय धडत होते. काय करावे